सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार आहे। आम्ही महायुती करण्यास प्राधान्य देऊ, मात्र चर्चेअंती युती न झाल्यास आम्ही ताकदीने निवडणूक लढण्यासाठी तयारी केली, अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी दिली। यावेळी मुन्ना कुरणे, जमील भगवान, वीरेंद्र थोरात, राधिका हारगे, आकाश माने, ईश्वर जमखंडे, तौहीद शेख, सरफराज कच्ची, जयंत जाधव, तौहीद फकीर आदी उपस्थित होते। जगदाळे म्हणाले, 2003 ते 2008 ला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढलेली आहे। यापूर्वी राष्ट्रवादीने महाविकास आघाडी करून सत्ता देखील मिळवले। जास्त काळ मनपामध्ये राष्ट्रवादीचा महापौर राहिलेला आहे, त्या बळावर आम्ही 30 जागांची मागणी करत आहोत। राष्ट्रवादीने 15 जागा यापूर्वी जिंकलेत। काँग्रेसच्या 10 जागा आम्हाला द्यावेत, कारण तिथला मतदार राष्ट्रवादीला साथ देणार आहे। सर्व पक्ष एकत्र बसून युती करू, त्यानंतर युतीचा अधिकृत निर्णय होईल। प्रत्येक प्रभागात आमची तयारी आहे, मात्र महायुतीलाच आमचे प्राधान्य असेल। 20 जागा न मिळाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढू। भाजपच्या 41, मदनभाऊ गट 7 उर्वरित जागा आहेत, त्यामुळे आमचं जागा वाटप होईल। जागा मागत असताना सक्षम उमेदवार आणि सर्वेक्षण याबाबत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असे वाटप होईल। निवडून येण्याची क्षमता हीच वाटपासाठी अट असेल। महायुतीसह सर्वच पक्षांनी मनपा निवडणुकीत अवैध धंदेवाल्यांना, गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये, असे आवाहन जगदाळे यांनी केले। शहर भयमुक्त करण्यासाठी व शांतता राखण्यासाठी सर्वच पक्षांनी ही भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणालेत। मिरजेत आणि सांगलीमध्ये मिरजेमध्ये आपण साधारणपणे 18 जागा मागितलेल्या आहेत। त्याच्यानंतर सांगली, कुपवाडमध्ये आपण एक 3 जागा मागितलेल्या आहेत आणि बाकीच्या 11 जागा आपण सांगलीमध्ये मागितलेल्या नाही। मला खात्री आहे की निश्चितपणे आम्हाला अपेक्षित असणाऱ्या जागा मिळतील। नाही मिळाल्या तर काय, हे आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून, अजितदादांनी आज आम्हाला कामाला लागायचं सांगितलेलं आहे। अजितदादांनी आपला पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे। ती थीम घेऊनच आम्ही निवडणुकीमध्ये उतरतोय। जरी आमची युती असली तरी सुद्धा आमचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, हे दादा सतत ठासून सांगतायत। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, राज्यामध्ये 2च विधान परिषदेच्या जागा आमच्या वाटणीला आल्या होत्या। त्याच्यामध्ये एक अल्पसंख्याक समाजाला, इद्रिसभाई नायकवडी आमचे मुस्लिम समाजाचे, त्यांना आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेवर घेतलेला आहे। त्याचाही चांगला परिणाम महानगरपालिका क्षेत्रात आहे। दादांनी 50 कोटी रुपये, खरं तर काय तसं हे नव्हतं, पण आम्ही मागणी केली 100 कोटीची। दादांनी 50 कोटी रुपये ताबडतोब दिले। एवढंच नव्हे तर परवा ज्या वेळेला जिल्ह्याची मीटिंग झाली त्यावेळेला दादांनी स्वतः आठवण करून दिली की अरे तुमचे अजून 50 कोटी मला द्यायचे राहिलेले आहेत, त्यामुळे एवढी निवडणूक होऊ द्या, सांगलीकरासाठी अजून मी 50 कोटी रुपये देतो, हे स्वतः स्वमोठं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे दादांचं लक्ष ह्या महानगरपालिकेवरती आहे। उमेदवार आमच्याकडे सक्षम आहेत, इद्रिसभाई नायकवडी आमदार आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्रित मिळून या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवू अशी मला खात्री आहे। किती नंबरवाले उमेदवार असणार तुमच्यावर? 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर उमेदवार निवडताना काय? निवडताना एक उमेदवार सुशिक्षित पाहिजे, तो गुन्हेगार नाही पाहिजे, तो 2 नंबरवाला नाही पाहिजे, त्याचबरोबर तो निवडून यायला पाहिजे। या बाबतीमध्ये कुठेही आम्ही तडजोड करणार नाही। हे सांगली, मिरज आणि कुपवाड सुशिक्षितांचं शहर आहे। या शहरामध्ये पक्षाची जबाबदारी आहे। आज आपण बघतोय की ड्रग्ज असू दे, बाकीच्या भानगड्या असू दे, खून असू दे, मारामाऱ्या असू दे, याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये चांगली माणसं जर आली तर निश्चितपणे ह्याच्यावर कंट्रोल येईल। नको त्या कार्यकर्त्यांना, भानगडीच करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांभाळणारा पक्ष आमचा नाही आहे, त्यामुळे आम्ही सगळे उमेदवार चांगले देणार आहेत, काही शंका नाही।